काय तेज आहे, जणू साक्षात अप्सराच आहे. हे सुंदरी, हे तप समाधी सोडून तू माझ्या बरोबर चल. मी तुला माझी पट्टराणी बनवेन. तर तू असं ऐकणार नाहीस. असासुराने स्वाती अनुभूतीला पट्टराणी बनवण्याचा विचार केला. स्वातीची तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. पण येते इथे माझ्या समोर काहीच नाहीये. अग्निदेवाचे कवच स्वातीचं रक्षण करीत होते. अग्नि कवच भेदण्यात दैत्याला यश आले. स्वातीची तपश्चर्या भंग झाली. कोण आहेस तू? या त्रिलोकाला आपल्या बोटावर नाचवणारा असुरांचा राजाधिराज आहे मी. दुष्ट, तू माझी तपस्या भंग केली आहे. तपस्या भंग करण्या तपस्या भंग करण्यास यश आले हो दैत्यास. झाली साध्वी क्रोधमान, तपश्चर्येच तेज फार. क्रोधानीत झालं भाजलं सूर. तपश्चर्येच्या तेजामुळे दैत्य असासूर भाजला गेला. साधीचा क्रोध शांत करण्यास नारद मुनी प्रगटले हो. जी 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 जी. नारायण नारायण. परंतु देवी, तुम्ही केलेल्या तपस्येचं काय होणार? ती तर क्षणार्धातच वाया जाईल देवी. काही उपाय आहे मुनिवर? नारायण नारायण. महामाया. नारद मुनी स्वातीला म्हणाले, हे देवी, दैत्यास भस्म केल्यास हजारो वर्षाची तपश्चर्या नष्ट होईल. आदिशक्ती मातेला आवाहन कर. साध्वीने मातेला आवाहन करण्यास सुरुवात केली. साध्वीने आवाहन केले, साधूने आवाहन केले मातेला. तरी देवी स्वर्गातून स्वातीचे रक्षण करण्यास घेतला अवतार मातेनं. त्रित्वाच्या रक्षणासाठी मातेने अवतार घेतला. मूर्खा, आठवते ब्रह्माजींचं वरदान. ब्रह्माजींच्या वरदानानुसार मी तुझा काळ बनून आलेले आहे. तुझा अंत माझ्याच हातून होणार आहे. माझा मृत्यू आणि तुझ्या हातून असंभव, हे अशक्यच आहे. दुष्ट दानवा, ब्रह्माच्या वरदानानं दैत्य माजला होता. देवीनं असासुराला आवाहन केलं, तुझा अंत माझ्या हाती आहे. संपूर्ण ब्रह्मांडात थैमान झाले. असासुर महाशक्तिमान, रूप काय बदलतोस आता बघ. असासुर महाशक्तिमान, देवांना केले पूजपान. घेतले रूप अनेक त्यानं, महाशक्तीने घेतला अवतार. रणचंडिनीने नवरूपात अवतार घेतला. त्रिलोकात युद्धाचा गदर झाला.
असा सुराने धेड्याचा अवतार घेतला. आता महिषासुराचं रूप धारण केलंस काय? आता तू मला मारू शकत नाही. मी तुला आज सोडणार नाही. धावून आला महाशक्तीवर, तलवारीने केला शिरसेद, तडापासून केले बेकसीर. हो जी 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 जी. मला क्षमा कर माते, मला क्षमा कर. देवी देवतांनी महाशक्तीला नमन करून अभिनंदन केले. आहे 3 लोकात तुझ्या अमर गाथेत तुझ्या नावाबरोबर या तुच्छालाही स्थान मिळावं. तथास्तु. प्रणाम माते. माते, तुझे दर्शन झाल्याने मी धन्य झाले. माझी हाक ऐकून त्वरित धावून येणारी माते, तुझा जय जयकार असो. त्रित्वाच्या सन्मानासाठी त्वरित धावून आली, म्हणून त्वरित नाव पडले. हो जी 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 जी. अशा प्रकारे तुळजापुरात आई प्रकट झाली आणि ती भक्तांच्या हाकेला धावून येते. आणि ही कुलस्वामिनी आई सदैव भक्तांची रक्षा करते. आणि हो, आज तुम्ही तुमच्या कुटुंबियातील नवविवाहित जोडप्यांना इथे माता कुलस्वामिनीच्या चरणी आणून, तिच्या दर्शनाला आणून त्यांच्या गृहस्थाश्रम जीवनाची सुरुवात करून दिलेली आहे. गुरुजी, बोला. आम्ही आपले अत्यंत आभारी आहोत. फार फार आभारी आहोत गुरुजी. अशीच आपली कृपादृष्टी आमच्या सारा कुटुंबियावर ठेवा. अरे, कृपादृष्टी करणारा मी कोण? कृपादृष्टी मागा त्या स्वामिनीची, कुलस्वामिनीची. हो, तिच्या शरणी जा, तिची सेवा बरोबर करा. बोलताय. तीच तुमच्या हो. घरात सुख समृद्धी शांती आणि हो. लक्ष्मीचे वरद हस्त करेल. हे तुळजाभवानी माते, आमच्या कुटुंबावर जी संकटे ओढवली ती कोणावरही ओढू नको देऊ. माझे आई बाबा तुझे निस्सीम भक्त होते. त्यांना लहानपणीच तू हिरावून घेतलं. त्याच्यानंतर माझ्या भावाकडनं काही चुकलं असेल त्याच्या वतीने मी माफी मागतो माते. लेकराकडून काही चुकलं पदरात घे, पदरात घे माते. तुळजाभवानीची पूजा घरोघरी व्हावी आणि ही परंपरा आपण सतत जपावी. अनादि सोहम कुलस्वामिनी कुलदेवताय नमो नमः. तुळजाभवानी माते की जय. माता रानी तुम लोगों को हमेशा खुश रखे और जिंदगी भर तुम लोग ऐसे हाथ पकड़कर आगे चलते रहना. आप लोगों की जिंदगी में कभी कोई दुख नहीं आना चाहिए. तुळजा भवानी की जय. तुझा भवानीचा जय जयकार.